अगं तू माझ्या आई वडिलांना आपलं मान किंवा त्या तुझेच आहेत असं बोलणं खूप सोपं आहे, पण त्या मुलीकरता ती कठीण गोष्ट आहे ना. तो या मुलाचा रोल इथे खूप महत्वाचा आहे की त्यांनी तिला जसा कम्फर्ट लेवल द्यायला पाहिजे तसा त्यांनी पहिला आईला हे सांगायला पाहिजे की अगं तू आता इथे हे इंटरफिअर करू नकोस किंवा तू एवढ्या अपेक्षा आता इमिजिएटली करू नकोस तिच्याकडे. मित्रांनो, मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे आणि मिलेनियल मॅरेज कोच लीना परांजपे सिमेंटिंग वेडिंग विथ मॅरेज या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. लग्न या गूढ विषयावरती या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा करतो. मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत एक ऑडिओ क्लिप. ही क्लिप लीना परांजपे आणि त्यांच्या क्लायंटमध्ये झालेल्या एका संभाषणामधली आहे. ही क्लिप त्या क्लायंटची आयडेंटिटी न सांगता आणि त्यांच्या परवानगीनी आपण इथे टाकतोय. ती क्लिप ऐकल्यावरती त्या खऱ्याखुऱ्या केसवर आपण आज गप्पा करणार आहोत. You have been married last 10 months, you said, right? Was that a love marriage or arranged marriage? अरेंज्ड. Arranged marriage, okay. आणि ती फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे? हो. आहे. तू पण आहेस? येस. ओके, ठीक. आणि तुम्ही जॉईंट फॅमिलीत राहता का तुम्ही न्यूक्लिअर बरोबर. फॅमिली? जॉईंट. जॉईंट मध्ये राहता. तुझे आई आई-वडील? बाबा आणि आम्ही दोघं जण. ओके, ग्रेट. आजी. आणि आजी पण आहे बरोबर? हो. ओके, ठीक. काय इश्यू आहे? तसं बघायला गेलं तर मला तर वाटतं इगो क्लॅशेस त्यामुळे इश्यू आहे. इगो क्लॅशेस ऍक्च्युली दोघांमध्ये. तिचं आणि माझं तिसऱ्या ते चौथ्या महिन्यापासूनच वाद सुरू झालेले बऱ्यापैकी आणि इगोचे वाद खूप आहेत. ऍक्च्युली एक मी कल्याणला राहतो आणि सांताक्रूजला फ्लॅट. आम्ही सांताक्रूजला दोघं कधी कधी जायचो लॉकडाऊन मध्ये, कारण तिचं ऑफिस तिथून जवळ पडायचं. ती बँकेत आहे आणि मी वर्क फ्रॉम होम. तर आमचे इगो क्लॅशेस व्हायचे, पण तिला माझ्या आई आणि वडिलांपासून खूप जास्त प्रॉब्लेम आहे. खूप म्हणजे जबरदस्त. ते मी ऑब्झर्व करत होतो. पण मग पहिले मी तिला नाही असं बोलायचो की अरे सोड ना, जाऊ दे ना. आई जे काय बोलायची ते असं नाही की आई काय बोलत नव्हती. आई बोलत होती काहीतरी टोमणे ते असं काहीतरी बोलायची. आणि तिचा मुख्य म्हणजे तिची हाऊस पूर्ण केली जात नाही किंवा कौतुक केले जात नाही असं तिचं हे. ते माझ्याकडनं पण होत नसेल कदाचित, ते मी प्रांजळपणे मान्य करीन. आणि आईकडनं तर नव्हतंच. पण पाहायला गेलं तर तिला आई आणि तिरस्कार असतो ना, तसा तिरस्कार आहे. तुम्ही नोटीस केला. पहिले मी ते लेट गो केलं, पण आता 2 महिन्यापासून मी ते लेट गो नव्हतं करत. मी बोलायचो की हे चुकीचं आहे की आईला बोलते तू ते, किंवा तुझ्या मनात आईबद्दल. आई समोर ती काही शब्द उच्चारत नाही, मला एकट्यामध्ये बोलते आणि खूप म्हणजे चिडचिड होते तिची. मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या पॉडकास्ट सिमेंटिंग वेडिंग विथ मॅरेज मध्ये. सीझन 3चा हा दुसरा एपिसोड आहे आणि आता जी आपण क्लिप ऐकली त्याच्याबद्दल आज आपण गप्पा करणार आहोत. हाय लीनाताई. हॅलो नचिकेत. आजची ही जी आपली केस आहे, पॅरेंटल इंटरफेरन्सचे टिपिकल केस म्हणता येईल? हो, अगदी. ह्याच्यामध्ये पेरेंटल इंटरफिअरन्स तर आहेच आहे, पण यामध्ये मुलगा कुठेतरी खूप जास्त इन्फ्लुएन्स्ड आणि कन्फ्युज्ड आहे. ओके. म्हणजे जो मिलेनियल हजबंड आहे तो बऱ्यापैकी कन्फ्युज तर आहे. ही डझंट नो हाऊ टू डील विथ द सिच्युएशन. आणि दुसरी गोष्ट पेरेंटल इन्फ्लुएन्स मध्ये पण आहे आणि खास करून आईच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहे हा मुलगा. राईट. तिथे त्याला कुठेतरी कळतंय की म्हणजे त्याची आई चुकती आहे. मग ती ज्या प्रकारे त्याच्या बायकोशी वागते आहे किंवा त्याच्याकडनं पण बायकोला जी ट्रीटमेंट मिळते, त्याला कुठेतरी कळतंय की आई चुकते, आपण चुकतोय. पण त्याच्यावर जी बायकोची येणारी रिॲक्शन आहे आणि ती पण प्रायव्हेट मध्ये, त्याला तो कुठे एक्सेप्ट नाही करू शकत आहे. तर काय रिझन आहे? ह्याची पहिली एक गोष्ट इम्पॉर्टंट आपण समजायला पाहिजे की हा मुलांनी हे टिपिकल केस आहे. जसं मी मागे पण एपिसोड्स मध्ये सांगितलंय की टुडेज मिलेनियल हजबंड्स दे आर लॅकिंग द करेज, द कॉन्फिडन्स अँड द डिसिजन मेकिंग. तर तुम्ही खूप एक्सेल करताय तुमच्या करिअरमध्ये, तुम्ही खूप फोकस्ड आहात कारण तुम्ही मिलेनियल आहात. तुम्ही डेफिनेटली एनर्जेटिक आहात, स्मार्ट आहात. पण हा स्मार्टनेस आणि ही एनर्जी जर का तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा तुमच्या मॅरिड लाईफमध्ये, न्यूली वेड लाईफमध्ये जर यूज करता येत नसेल तुम्हाला, तर त्याचा काही उपयोग नाही. या मुलांनी आपल्याला बघायला पाहिजे कधी आईला नाही सांगितलंय. त्यामुळे तो त्याच्या आईला तिची चूक काय होती हे तो सांगू शकत नाही. ऍक्च्युली त्यांचं रिलेशनशिप 30-32 वर्षाचं आहे, त्याच्यामुळे तो जास्त क्लोज आहे.
म्हणजे इथे अंडरस्टँडिंग लेवल खूप जास्त असू शकते आई वडिलांकडनं पण मुलातर्फे आणि मुलाकडून पण आई वडिलांना. म्हणजे इव्हन त्यांना जितक्या इझिली त्यांनी ते सांगितलं पाहिजे किंवा सिम्पल वे मध्ये सांगितलं पाहिजे तेवढे ते जास्त त्याला समजू शकतात रादर दॅन त्याची न्यूलीवेड वाईफ. पण हा कम्फर्ट लेवलच त्यांनी कधी त्याच्या आयुष्यात अनुभवला नाहीये. कधी त्यांनी आईला किंवा वडिलांनाही मे बी त्यांना नाही म्हटलंय. त्यामुळे तो एक चॅलेंज येतोय की आईला सांगू कसं आम्ही की अगं तू चुकतीयस आणि आता मला माझ्या बायकोला आता प्रेफरन्स देण्याची गरज आहे, कारण आमचं नातं अजूनही बनतंय किंवा ते बांधलं जात आहे म्हणजे राईट. सो बरोबर. मे बी ती चुकत असेल तर मी तिला सांगेन डेफिनेटली, पण आता सध्या आम्हा दोघांना वेळ जास्त लागतोय आमचं नातं बांधण्याकरता. तर तू ह्या चुका करू नको किंवा ती जर काही चूक करत असेल तर तिथे थोडंसं तू इग्नोर कर. हे सांगण्याची कपॅसिटी या मुलामध्ये नाहीये, लक्षात ठेव. आणि आपण हे त्याच्या बायकोकडून नाही अपेक्षा करू शकत की अगं तू कंप्लेंट करू नकोस. बरोबर. थोड्या लेवलला तिने कंप्लेंट नाही करायला पाहिजे, अंडरस्टूड. पण जर तिला नवीन चॅलेंज येतोय तर आपल्याला हे समजायला पाहिजे की एक मुलगी घरातल्या 4 माणसांना ऍडजस्ट करण्यापेक्षा 4 माणसं एका मुलीला ऍक्सेप्ट करू शकतात का किंवा ऍडजस्ट करू शकतात का इनिशियली, हा मुद्दा येतोय. तर ह्या रेशोप्रमाणे आपल्याला जर का विचार करायला आला तर डेफिनेटली अगं तू माझ्या आई वडिलांना आपलं मान किंवा त्या तुझेच आहे असं बोलणं खूप सोपं आहे, पण त्या मुलीकरता ती कठीण गोष्ट आहे ना. बरोबर. तो या मुलाचा रोल इथे खूप महत्वाचा आहे की त्यांनी तिला जसा कम्फर्ट लेवल द्यायला पाहिजे तसा त्यांनी पहिला आईला हे सांगायला पाहिजे की अगं तू आता इथे हे इंटरफिअर करू नकोस किंवा तू एवढ्या अपेक्षा आता इमिजिएटली करू नकोस तिच्याकडनं, राईट. असं मला. पण म्हणजे त्यांनी तुझ्या बरोबरच्या या टॉक मध्ये त्यांनी एक्सेप्ट केलं की माझी आई चुकते आहे, पण त्याच्या बायकोनी जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा तिच्यासमोर तो एक्सेप्ट करत नव्हता. बरोबर. तर मी ह्याला काय सोल्युशन आहे किंवा याला इगो म्हणू शकतो आपण किंवा माझी आई चुकीची नाही, हे जे बिंबवलं गेलेलं आहे. तर हे आपल्यामध्ये म्हणजे आता सपोज मुलगा आणि आई बसलेत किंवा आई वडील बसले तर त्यामध्ये तो आईला काही बोलूही शकेल मे बी की अगं तू चुकीची आहेस. पण ह्या नात्यामध्ये पडल्यानंतर तो बायको समोर ही गोष्ट डेफिनेटली नाही ऍक्सेप्ट करणार, कारण कुठेतरी मग तो आईबद्दलचा पण इगो येऊन जातो, लक्षात घे. आणि ते ऍक्सेप्ट करण्याची वेळही येईल नंतर, पण आता ती वेळ नाहीये. म्हणजे आताच्या ह्या नवीन लाईफ सुरू झाल्यानंतर तिथे तो नाहीये हे ऍक्सेप्ट करू शकतो. सो मुद्दा असा येतोय की आई चुकीची आहे, पण ते बायकोची साईड घेऊन तिच्या साईडनी बोलून मी आता आईला नाही म्हणणं किंवा आई तू चुकीची आहे सांगणं, हे कुठेतरी मग त्यालाही त्या टोमण्यांचा किंवा हे जे की फ्युचरमध्ये होऊ शकतं की तू बायकोचा गुलाम झालास का वगैरे, आपल्याकडे जी काही पद्धत आहे साधारण मुलांना बोलायची, ह्याला अव्हॉइड करण्यासाठी म्हणून तो कुठेतरी ती काळजी घेतोय असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे तो हेल्पलेस आहे. राईट. पण तिची सांगण्याची पद्धत पण चूक असेल कदाचित की खूप अग्रेसिव्हली सांगत असेल, थोडीशी अग्रेसिव्हली जाते आणि ह्यानी हा एग्रेशन कधी बघितलं नाहीये. हा खूप असा सिक्युअर्ड फॅमिलीमधनं अशा ह्याच्यातनं आलेला आहे. आणि तिच्याकडे अशी केस होती की तिच्या आईवडिलांपैकी म्हणजे तिने तिच्या आईवडिलांची फक्त भांडणच बघितली, त्यामुळे शी वॉज बिट अग्रेसिव्ह. सी काय असतं, जेव्हा तुम्ही लग्न करून एकमेकांबरोबर ऍज अ कपल म्हणून तुम्ही येता तेव्हा तुमचं अपब्रिंगिंग सुद्धा त्याच्यावर मॅटर करतं, कारण त्याचाही इम्पॅक्ट पडतो तुमच्या स्वतःच्या कपल लाईफ घडवण्यामध्ये. मग तो खूप सिक्युअर्ड फॅमिलीतला होता, म्हणजे खूप काही पैसेवाला होता असं नाही, त्याने ते ऍक्सेप्ट केलं, मी मेहनत करून सगळं केलेलं आहे आणि मला त्याची जाण आहे. पण त्या सिक्युरिटी आणि त्या बिनधास्तपणा मधलं त्याचं नातं आणि हिचं जरा आई वडिलांचं भांडणांमधनं बघून त्यामध्ये नैराश्य आलेलं किंवा त्याच्यामध्ये थोडं अग्रेशन आलेलं, असं तिचा तो अप्रोच, हे थोडं मॅच होताना प्रॉब्लेम होतोय. आणि हे त्यांनी जसं तिला समजायला पाहिजे तसं तिनेही समजायला पाहिजे की हा खूप सिक्युअर्ड लाईफ मधनं आलाय, तर ह्यांना शांतता प्रिय आहे. आपल्याला आता अग्रेशनची हळूहळू आपल्याला थोडीशी मात्रा कमी करायला पाहिजे. राईट. येस. अगेन इथे प्री मॅरिटल कोचिंगचं महत्व कळतं, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत की कुठल्या बॅकग्राऊंडमधनं, कारण आपण जज करतो. म्हणजे समजा ती खूप अग्रेसिव्हली बोलते तर त्याच्या मागचं कारण काय आहे, आपण खूप लवकर जज करतो की ती खूप अग्रेसिव्ह आहे, तिला खूप राग येतो किंवा हा खूप म्हणजे याला डिसिजन मेकिंग नाहीये, ते खूप लवकर जज करतो. तर हे सगळं लग्नाच्या आधी
बॅकग्राऊंड त्याच्या मागचं कळलं तर ते लवकर म्हणजे आपण एक्सेप्ट करायला दोघांना एकमेकाला किंवा त्या प्रकारे काम करायला एकमेकाला मदत होईल. करेक्ट राईट. करेक्ट. हल्ली येणाऱ्या केसेसमध्ये ना मी असं म्हणेन, सगळे म्हणतात की मग त्यांनी हे आधी सांगायला हवं होतं किंवा तिने हे आधी सांगायला हवं होतं, पण मग असं आहे तर मग मी ह्याला सोडून देते किंवा मी तिला सोडून देतो. पण तिला सोडून देणं आणि त्याला सोडून देणं हा तुमचा पर्याय असू शकतो, पण ते तुमचं सोल्युशन नाही ना असू शकत आहे. वी नीड टू फाइंड आउट अ रूट कॉज, वी नीड टू फाइंड आउट अ सोल्युशन फॉर इट. त्याच्यामुळे कॉन्सिक्वेन्सेसला रियालिटी समजतो आपण. Whereas consequences, these are the repercussions. पण आपल्याला रूट इश्यू खूप वेगळा आहे ना त्याचा. तो असा का वागतोय किंवा ती अशी का वागते. आता ती अग्रेसिव्ह खूप होती, अतिशय दिसायला सुंदर, पॅम्पर्ड होती, सगळं होतं, पण तरी ती अग्रेसिव्ह होती. तर त्या अग्रेसिव्हनेसचा किंवा त्या अग्रेशनचा रूट कॉज यांनी लग्नाआधीच समजला असता की तू एवढी शॉर्ट टेम्पर्ड का आहेस किंवा तुला असा सारखा राग का येतो. मे बी हॅव यू गॉन थ्रू एनी चॅलेंजेस किंवा हॅव यू गॉन थ्रू एनी एक्सपिरियन्सेस, असं जरी विचारलं असतं तरी ती मे बी ओपन अप झाली असती किंवा निदान आपण प्रयत्न केला असं तरी झालं असतं. पण येस, इट हॅपन्स. प्रीमॅरिटल कोचिंगमध्ये तुमचे बऱ्यापैकी स्वभाव कळतात आणि तुम्ही प्रश्न काय विचारताय. मी आताही एकांशी बोलत होते जस्ट अर्धा तासापूर्वी. तुमचे प्रश्न चुकले, तुम्ही एकमेकांना प्रश्न नाही विचारले. तुम्ही डेटिंगला आहात, बरोबर. तुम्ही चॉईसेस करताय. स्टारबक्स मध्ये डेट करायला जाऊया का बाबा आपण, म्हणजे कुठे अजून दुसरीकडे आपण कॉफी घेऊया किंवा लंच घेऊया, डिनर घेऊया. पण त्याही पलीकडे जाऊन, मॉनिटरी आस्पेक्टच्या पलीकडे जाऊन इमोशनल कम्पॅटिबिलिटी ही खरंच खूप मॅच करण्याची गरज आहे. कारण प्रॉपर प्रश्न तुम्ही जेव्हा विचाराल, प्रॉपर म्हणजे केस नुसार मी म्हणते, असे काही ठोकताळे नाहीयेत फार, तर ते प्रश्न विचारल्यानंतर माणसातला आतला स्वभाव किंवा त्याचं दुःख, त्याचं फिअर, इन्सिक्युरिटी हे बाहेर यायला खूप वाव मिळतो. आणि जेव्हा तुम्ही हे ओपनली तुम्हाला क्लॅरिटी मिळते, थोडक्यात सांगायचं. सो यू आयदर गेट प्रिपेअर्ड फॉर दिस और यू डू नॉट चूज फॉर दॅट, यू डोंट गो फॉर दॅट ऑप्शन. हे तुमच्यावरती. पण हे आधी होतं ना, त्याच्यामुळे तुमच्याकडे क्लॅरिटी राहते, तुमच्याकडे ऑप्शन्स ओपन राहतात, तुमच्याकडे वेळ राहतो, तुम्ही वेळ मागू शकता. कोणी तुम्हाला गन पॉइंट वरती लग्न करायला सांगत नाही की बाबा ह्याच्याशी लग्न करच किंवा तिच्याशी लग्न करच. यू हॅव युअर चॉईसेस, असं मला वाटतं. राईट. तू खूप छान मुद्दा म्हणला की त्यांनी आधी का नाही सांगितलं किंवा तिने आधी का नाही सांगितलं. कदाचित जेव्हा बोलायची वेळ आली तेव्हा खूप त्या अट्रॅक्शन मध्ये हे सगळे प्रश्न राहून विचारायचे राहून जातात. सो कुठल्या प्रकारचे प्रश्न आले. तू म्हणालीस की ठोकताय असं काही बांधू नाही शकत, पण साधारण आपण हा थोडंसं या विषयावरती आधीच्या सीझनमध्ये पण बोललेलो आहे, बट स्टील एक ब्रॉडली काही सांगायचं झालं तर कुठल्या प्रकारचे प्रश्न असू शकतात. आता जेव्हा आपण एकमेकाला भेटतो, पहिल्या डेटवर गेलोय, सेकंड टाइम भेटलो, तिसऱ्यांदा भेटलोय, एक साधारण नॉर्मल गप्पा झाल्या, कुठे जॉब करतोय, काय आहे, फायनान्शियल सिक्युरिटी, बाकी प्रॉपर्टी वाईज सगळं विचारून झालं, सगळं झालं. साधारण रिलेटिव्ह बद्दल गप्पा झाल्या, फ्रेंड सर्कल बद्दल गप्पा झाल्या, एक्सपिरियन्सेस वरती गप्पा झाल्या, एक्स रिलेशनशिप्स वरती पण गप्पा मारतात आजकालचे तरुणी, आणि विच इज अ व्हेरी गुड थिंग. सो दॅट इज ओके. हे सगळं झालं. त्यानंतर एखाद्या माणसाचा स्वभाव आपल्याला साधारण सेन्स होतो जेव्हा आपण एकमेकांबरोबर बोलतोय. अगदी आपण व्हर्च्युअली जरी बोलत असू तरी आपल्याला सेन्स होतो की हा माणूस पटकन ह्या गोष्टीवरती जर असा वेगळा रिॲक्ट करतोय किंवा ती अशी खूप जास्त लाडात बोलतीये किंवा खूप जास्त असं म्हणता येईल की चिडून बोलतीये, असं होऊ शकतं. तर त्यावर त्याला आपल्याला पॉइंट करून थोडंसं त्याला किंवा तिला पास्ट एक्सपिरियन्सेस बद्दल विचारलं की मला जरा सांगशील का तुझं कसं गेलं आयुष्य, किंवा साधारण घरी कसं वातावरण असायचं आणि त्याच्यावरती तू कशी रिॲक्ट करायचीस. सपोज असं कधीतरी होईल की इन फ्युचर मला असा चॅलेंज येईल किंवा मी अशा सिच्युएशन वाईज जरी आपण तिला विचारलं किंवा त्याला विचारले तर तो आणि ती कशा प्रकारे उत्तरं देतात त्यावरनं त्यांची थिंकिंग कपॅसिटी आपल्याला कळू शकते. So once we know the thought pattern about it, we will be able to, at least analyze it की thoughts, actions हे हार्मनीमध्ये आहेत की नाही. कारण आता तो वागतो हे त्याच्या ऍक्शन्स आहेत, पण त्याचा थॉट पॅटर्न जर तसा आहे तर ह्याचा अर्थ कुठेतरी मिसिंग पॉइंट्स आहेत मध्ये.
कारण जसे बरं. तुमचे विचार असतात, तुमचं माइंड, तुमच्या ऍक्शन्स, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी ही हार्मनीमध्ये पाहिजे. म्हणजे आता मी हे जर बोलतीये तर हे सगळं मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये हे एक्सपिरियन्स केलेलं आहे. त्यामुळे मी हे बोलते. नाहीतर मग असं होईल की दिव्याखाली अंधार, की आपण एक बोलतोय आणि आपण स्वतः इम्प्लिमेंटच नाही करतो. तर जेव्हा तुम्ही हार्मनीमध्ये असता, यू गेट दॅट सुपर क्लॅरिटी अबाउट इट. आणि ही क्लॅरिटी तुम्हाला लग्नाआधी मिळण्याची खूप गरज आहे. कारण इथे ह्या केसमध्ये दोघंही खूप चांगले आहेत, जस्ट बिकॉज ऑफ खूप जास्त ओपन कम्युनिकेशन आहे. राईट. ओपन कम्युनिकेशनचा अर्थ होतो की जे मनात आहे ते सगळं बोलणं. बोला. आता हे मुलगा अप्लाय करतोय, मुलगी वेगळ्या प्रकारे ओपन कम्युनिकेशन करते, कारण ती तिचा अँगर दाखवते की मी ह्याच्यासाठी लग्न केलं का, हे नकोय मला ह्या गोष्टी नकोयत, असं तसं. म्हणजे ते कंप्लेंट मोडमध्ये जात आहे. व्हेअरएज मुलगा ओपन कम्युनिकेशन करून अगं मी काय करू त्याच्यामध्ये, किंवा असं जे काही तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये त्याचं कन्फ्युजन खूप जास्त दिसतंय. कन्फ्युजन वरनं हा अजून एक मुद्दा असा आहे की त्यांनी याला इगो क्लॅशेस ब्रँडिंग केलं. सो हे एक तर बरोबर आहे का? कारण आपण पॅरेंटल इंटरफेरन्स केस म्हणतोय, तर इगो क्लॅशेस पण त्याला ब्रँडिंग करता येईल की काही वेगळ्या प्रकारे करता येईल? मला असं वाटतं कुठेतरी इगोपेक्षा सुद्धा त्याचा स्ट्रगल आपण जाणून घेतला पाहिजे ह्याच्यामध्ये. की ह्याचा स्ट्रगल असा होतोय की तो ही इज अनेबल टू अंडरस्टँड, कारण त्याने अशी परिस्थिती कधी हँडलच केली नाही. हे आपल्याला समजणं, त्यामुळे इथे अवेअरनेसचा अभाव आहे. रादर दॅन इगो, इथे अवेअरनेसचा अभाव आहे की नक्की ह्याला करायचं आहे का, म्हणजे ही सिच्युएशन हँडल कशी करू. माझ्या आई वडिलांबरोबर मी नाही असं कधी बघितलं, किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये एवढं आक्रस्ताळेपणा मी नाही बघितलंय. मग हा का आहे, किंवा तो डील कसा करायचा हेच मला माहिती नाही. त्यामुळे मग बाबा तू जा तुझ्या माहेरी, बाबा ठीक आहे तुझे आई वडील तुला घेऊन जातात तर तू जा, तू तिथे राहा, थोडी थंड हो, शांत हो, आणि मग तू ये. बट दॅट्स नॉट द सोल्युशन. आणि जेव्हा तुम्ही असा मेसेज देता तुमच्या बायकोला, तेव्हा तिला कुठेतरी असं वाटतं की हा माझा नवरा आत्ता जस्ट 1 महिना 1.5 महिना झालाय, पण हा मग हात का असे झटकतोय, म्हणजे हा असं का सांगतोय. व्हेअरएज तो सांगत असतो सोल्युशन करता की तू जा आणि थंड हो बाबा, मला तुला डील नाही करता येते. पण तिला असं वाटतं की हा मला नाकारतोय, हा मला अवॉइड करतोय. सो अशा ह्या केसमध्ये हे दोघं असे अडकलेले आहेत म्हणजे ऍक्च्युली. बरोबर. आणि अजून एक इथे मुद्दा असा येतो की आपण बोलत आलो आहे की लग्नानंतर 2 वर्ष वेगळं राहायला पाहिजे एकमेकाला समजण्यासाठी, पण इथे ते दोघं वेगळे राहूनही समजू शकत नाहीये. सो मग तू काय सांगशील, फक्त वेगळं राहून काही फायदा नाहीये, वेगळं राहिल्यावरही समजून घ्यायला पाहिजे एकमेकाला? नुसतं वेगळं राहणं असं नाहीये. कसं आहे की जेव्हा तुम्ही वेगळे राहताय, पण जर का तुमच्या आईचा आणि वडिलांचा प्रभाव हा फोनवरनं सुद्धा तुम्हाला पडणार असेल, तर देर इज नो पॉइंट इन लिव्हिंग सेपरेटली, राईट. तुम्ही दिसायला तुम्ही वेगळ्या घरात राहताय, पण फोन आला की लगेच तुमची घाबरगुंडी उडते. फोन आल्यानंतर लगेच तुम्ही हो 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 अच्छा अच्छा असं आहे, ओके ओके, हा तिची चूक आहे, ती बरोबर, हे असं सगळं मॅनेज करताय तुम्ही. दॅट मीन्स यू आर स्टील अंडर द इन्फ्लुएन्स. सो मला आजच्या मिलेनियल गर्ल्सना पहिली गोष्ट एक रिक्वेस्ट करायची आहे, म्हणजे आता कोरोना लॉकडाऊन सगळं उठलाय म्हणून जस्ट मॉनिटरी लेवलवरती प्रपोजल्स बघून डोंट जम्प इनटू सेलिब्रेटिंग युअर वेडिंग ह्याच्यासाठी जाऊ नका. कारण काय आहे, हा एक ट्रेंड बनतोय कुठेतरी असं मी बघतीये की लग्न करायचं आणि ते लग्न तोडायचं, लग्न करायचं आणि त्यानंतर डिवोर्स घ्यायचंय. इट इज नॉट नोईंगली और पर्पजली दॅट डुईंग, पण हा ट्रेंड बनतोय कुठेतरी. कारण लग्न केलं तर जात आहे, प्रपोजल अशा मॉनिटरी लेवलला बघितली जातात, आणि त्यानंतर मग अरे इथे तर लिबर्टी नाहीये, हा तर माझ्या स्त्रीत्वावरती घाला घातल्यासारखं आहे. सो समवेअर कुठेतरी विमेन एम्पॉवरमेंटचे झेंडे घेऊन कुठेतरी आपण ह्याचा गैरवापर करतोय का हे बघायला पाहिजे. कारण इमिजिएटली तुम्ही कन्क्लुजनला येता, इमिजिएटली तुम्ही जज करताय, आणि मग तुम्हाला असं वाटतं की अरे नाही, मला सेल्फ व्हॅल्यू रिस्पेक्ट आहे, तर त्या ह्याच्यामध्ये मी वेगळं राहणं ही माझी मुक्ती आहे, किंवा ही माझी एक मोठी स्टेप असेल, आणि त्या भरामध्ये तुम्ही डिव्होर्स घ्यायच्या मार्गाला लागता. म्हणजे करायलाही तुम्हाला वेळ नाही लागत आणि तिथून तोडायलाही तुम्हाला
वेळ नाही लागत आहे. ह्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या वर्ल्डमध्ये लग्न मात्र खूप घायाळ होत आहे किंवा मला असं वाटतं. तर ह्या मुलींना मला रिक्वेस्ट करायची आहे की मुलाला चूज करायच्या वेळी त्याच्यातलं करेज, त्याच्यातला डिसिजन मेकिंग आणि त्याच्यामधला कॉन्फिडन्स पारखून मगच लग्नाला हो म्हणा. आता हा कसा पारखायचा याचा सगळ्या गोष्टी मी पॉडकास्टमध्ये या नाही सांगू शकत आहे. यू गो थ्रू माय युट्यूब चॅनल, यू अंडरस्टँड द लँग्वेज, अदरवाईज आय एम ऑलरेडी वन कॉल अवे फ्रॉम यू. यू कॅन डेफिनेटली कनेक्ट विथ मी. ओके, तर ती गोष्ट होऊ शकेल. पण ह्या बेसिक गोष्टी मुलांमध्ये आजकालच्या कमी आहेत. तो मुलींसाठी मी हे खास सांगेन की अशा प्रकारे करा, कारण नंतर मग उगीच कोणाच्या इमोशन्सशी खेळल्यासारखं होईल, कारण एंगेजमेंट होऊन जाते, तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता एक दोघांमध्ये, मुलगाही तेवढाच इन्व्हॉल्व्ह होतो. त्याला कॉन्फिडन्स नाही, हा त्याचा दोष नाही, लक्षात घ्या. तो माणूस चांगला आहे पण त्याचा पॅटर्न तसा नाहीये. तो ऍज अ पार्टनर आर यू रेडी टू हेल्प हिम गेन हिज कॉन्फिडन्स बॅक? हा मुद्दा येतो मग लग्न झाल्यानंतर. पण लग्नाआधी तुमच्याकडे चॉईस असतो. सो इट्स अप टू यू. आणि मुलांना सांगेन की प्लीज ट्राय टू गेन द करेज अँड कॉन्फिडन्स इन यू. आई वडिलांना नाही म्हणणं हे काही डिसरिस्पेक्टफुल नक्कीच नाहीये, कारण तुम्हाला तुमच्या प्रेझेंट आणि फ्युचर रिलेशनशिपला जस्टिस द्यायचं इनिशियल लेवलला. एकदा ते नातं बिल्ड झालं की तुम्ही दोघंही तुमच्या आई वडिलांसाठी आहात. बरोबर. आणि मग या केसमध्ये पुढे काय सोल्युशन निघालं कसं? या केसमध्ये टू बी व्हेरी फ्रँक विथ यू, या केसमध्ये काही सोल्युशन निघालं नाही, कारण ह्यांनी डिवोर्स करता जायचं ठरवलं आणि मुलगा रेडी नाहीये, लक्षात घे. पण मुलीनी जायचं ठरवलं. आता सध्याच्या करंट सिच्युएशन मध्ये असं आहे की मुलगा जसं त्यांनी म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला तसं त्यांनी थोडं प्लीडिंग करणं त्या मुलीला थांबवलं, कारण तो इतका प्लीड करत होता ना की अगं परत ये परत ये परत ये. तो कुठेतरी तिचा तो इगो मोठा झाला, म्हणजे कुठेतरी ते रॉंग इम्प्रेशन गेलं. त्यामुळे जसं त्याची चूक होती तशी तिचीही चूक होतच होती ना. तसं भाऊ आता तो रेडी नाहीये डिव्होर्स द्यायला. इथपर्यंत केस आलेली आहे आणि त्यांनी उगीच फॉल्स केस त्याच्यावरती लागू केली, डीव्ही वगैरे, फॉल्स डीव्ही हे करून. तर त्याला तो आता त्या संदर्भात म्हणजे चॅलेंज करतोय की मला हे नाही करायचंय, कारण दीज आर द प्रूफ्स विथ मी. असं सगळं आहे त्याच्याकडे, म्हणजे ऑडिओ व्हिडिओ, तिचा अक्रेस्थळे होण्याचे काही ऑडिओ आहेत. सो केस थोडी डिवोर्स केस ह्याला गेलीये, पण स्टील तो एवढा फर्म आहे की मला हे नातं वाचवायचंय. आता त्या स्टेजला आहे. चालेल. मग ऑन दिस नोट हा एपिसोड इथे थांबूया आणि पुढचा अजून एक इंटरेस्टिंग केस स्टडी घेऊन परत भेटूया नेक्स्ट वीक. करेक्ट 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 करेक्ट. मला फक्त जाता जाता असं सांगायला आवडेल की तुम्ही सोल्युशनला जाणं गरजेचं आहे. गोष्ट जेव्हा इनिशियल लेवललाच तुम्हाला सेन्स होते ना की बायको खूप जास्त चिडचिड करते किंवा खूप जास्त कंप्लेंट करते, तर देन अँड देअर यू नीड टू हॅव प्लीज आस्क फॉर द हेल्प. इट्स नॉट अबाउट लीना परांजपे, आस्क अबाउट एनी अदर डिफरंट काउन्सिलर्स ऑल्सो. की असं नाही की मिलेनियल मॅरेज कोच आहे म्हणजे ह्यांच्याचकडे जायला पाहिजे. तुम्ही कुठेही जा, यू वॉच दॅट, यू मे बी गुगल इट, यू गो थ्रू द बुक्स, यू गो थ्रू द आर्टिकल्स, पण हेल्प मागा. दिस इज मोर इम्पॉर्टंट, कारण हेल्प मागणं ह्याच्यामध्ये कुठलंही काही चुकीचं नाहीये, कारण नाहीतरी नातं तुटणार आहे, लक्षात घ्या पुढे जाऊन. तर इन्स्टेड ऑफ दॅट इथे इन्व्हेस्टमेंट करण्याला मला असं वाटतं, म्हणजे ऑप्शन्स शोधण्यापेक्षा नंतर याच नात्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, वाईज इन्व्हेस्टमेंट, ही खूप चांगलं सोल्युशन देऊन जाईल. येस. आणि मागच्या सीझन मध्ये तू म्हटलं होतं जसं की डिफॉल्ट ऑप्शन हा डिवोर्स नको, डिफॉल्ट ऑप्शन हा असावे की ऍटलिस्ट प्रयत्न करावे, आणि मग ऑफकोर्स त्यातनं काय जे काय होईल ते दॅट इज ओके, बट प्रयत्न केले पाहिजे शेवटपर्यंत. करेक्ट 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 करेक्ट. ओके, सो भेटूया नेक्स्ट वीक. तोपर्यंत बाय बाय. बाय. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे आम्हाला नक्की सांगा. माझा इंस्टाग्राम हँडल आहे मी पॉडकास्टर, MI पॉडकास्टर, आणि लीनाताईचा इंस्टाग्राम हँडल आहे लीना परांजपे, LEENAPARANNJPE, लीना परांजपे. सो नक्की आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.